तर दुसरीकडे संजय राऊतांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती होती असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। अटक टाळण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावले असा खळबळजनक आरोपही राऊत यांनी केलाय। अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले असा आरोप त्यांनी केलाय। आमचं सरकार आल्यावर पुन्हा चौकशी सुरू करू असा इशाराही संजय राऊत यांनी फडणवीस आणि शिंदे यांना दिलाय। आपण बघतोय महाविकास आघाडी सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली। संजय राऊत, नाना पटोले, एकनाथ खडसेंसह महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप झाले। काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांचा फोन टॅपिंग प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट समाविष्ट करण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले 2 FIR रद्द केलेत। देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होत्या त्या खात्याच्या, त्यांची चौकशी सुरू होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली। हो की नाही विचारा। एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं, कारण सांगू शकतात? मी सांगतो नाही तर एकनाथ शिंदेवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा ना की तुम्हाला अटक करू। दरम्यान फडणवीसांसंबंधी माहिती असेल तर तपास यंत्रणेकडे द्यावी असं आव्हान शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना दिलंय। तर हायकोर्टानं फोन टॅपिंग प्रकरणामध्ये क्लीन चिट दिल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। तर राऊत काय बोलतात बरं का, राऊत रोज वेगळं बोलतात। राऊतांच्या बोलण्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही। त्यांच्याकडे जर राऊतांच्याकडे जर मी अनेक वेळा त्यांना सांगितले, तुमच्याकडे जर काही त्याची माहिती असेल ना तुम्ही यंत्रणेकडे द्या ना, तुम्ही न्यायालयाकडे द्या तुम्हाला द्यायची असेल तर। उगाच हवेत तीर मारायचे, काही ना काहीतरी खोटे आरोप करायचे, त्यांना विकासाचं बोलण्यासारखं काय नाही। फुटसूट मोठ्या व्यक्तींच्यावरती नाहक आरोप करायचे आणि लोकांचं लक्ष या निवडणुकीपासून विचलित करायचं, एवढा एकच उद्योग राऊतांचा आहे। सर्वज्ञानी संजय राऊतांची परिस्थिती आता अशी झाली आहे की लोका शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण। ज्या पद्धतीचे फोन टॅपिंगचे आरोप संजय राऊत करतायत, मला वाटतं की त्यांना माहिती असावं की त्या प्रकरणामध्ये सक्षम यंत्रणा व हायकोर्टाने देखील क्लीन चिट दिली गेली।